एकनाथ शिंदेंची प्रकृती बिघडली आहे. थंडीमुळे शिंदेंना ताप आणि कणकण आली आहे, जे सध्या दरेगावामध्ये आहेत. त्यांनी दिवसभर घराबाहेर येणंही टाळलंय, तर प्रकृतीच्या कारणास्तव शिंदे विश्रांती घेत असल्याची माहिती देण्यात आली आहे. भाजपचा मुख्यमंत्री झाला तर गृह खातं द्या अशी मागणी संजय शिरसाट यांनी केली आहे. दरेगावाहून परतल्यानंतर एकनाथ शिंदे मोठा निर्णय घेतील अशी माहितीही शिरसाट यांनी दिली आहे. तर महायुतीमध्ये कोणताही तणाव नसून महायुती एकत्र आहे, त्यामुळे शिंदे वेगळा निर्णय घेतील असं समजू नका, असंही ते म्हणाले. विधानसभेला दक्षिण सोलापूरचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार अमर पाटील यांचा पराभव कार्यकर्त्यांच्या जिव्हारी लागलाय. काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदेंवर शिवसैनिक संतप्त असून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत एकत्र काम करणार नसल्याची भूमिका शिवसेना ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांनी घेतली. रामराजे नाईक निंबाळकर यांच्या एका स्टेटसची सध्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. रामराजे यांनी आपल्या व्हॉट्सअप स्टेटसला झालेल्या चुका मान्य करून आता संघर्षाला सुरुवात, सुरक्षित, आधुनिक, संपन्न सातारा जिल्ह्यासाठी असा मजकूर लिहिलाय. त्यामुळे रामराजे यापुढे कोणती भूमिका घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. लाडक्या बहिणींना 2100 नाही तर 3000 रुपये दिले पाहिजेत असं विधान अंबादास दानवेंनी केलंय. तसंच यामध्ये कोणत्याही अटी शर्थी असू नयेत असंही अंबादास दानवे म्हणाले. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे उद्या देवदर्शन कार्यक्रम करणार आहेत. अंतरवाली सराटीतून जरांगे हे आपल्या देवदर्शनाला सुरुवात करणार आहेत. जरांगे पाटील हे उद्या तुळजापूर आणि पंढरपूर दौऱ्यावर जाणार आहेत. या दरम्यान जरांगे हे तुळजाभवानी आणि विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन घेणार असल्याची माहिती आहे. कडाक्याच्या थंडीमध्ये नंदुरबार जिल्ह्यातल्या सातपुडा डोंगर रांगांमध्ये निसर्गाच्या विविध छटा पाहायला मिळत आहेत. तोरणमाळ परिसरातलं तापमान 10 अंश सेल्सिअस आहे आणि त्यामुळे गुलाबी थंडीचा आनंद घेण्यासाठी पर्यटक गर्दी करतात. संपूर्ण परिसरामध्ये धुक्याची चादर पाहायला मिळाली. येवल्याच्या विठ्ठलनगर भागातील निवारा कॉलनीमध्ये गटार फुटल्यानं सर्वत्र रस्त्यावर दुर्गंधी पाणी साचलेलं आहे. शिवाय हे खराब पाणी नळांद्वारे येत असल्यानं नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झालाय. या संदर्भात प्रशासनाला वारंवार तक्रार करूनही गटाराची दुरुस्ती होत नसल्याचा आरोप नागरिकांनी केला. समुद्राच्या ओहोटीमुळे उरणमधील मोरा बंदर ते भाऊचा धक्का अशी बोट सेवा दुपारच्या वेळेत बंद राहणार आहे. 4 डिसेंबरपर्यंत दुपारच्या दरम्यान लॉन्च फेऱ्या रद्द करण्यात आलेल्या आहेत. सायंकाळी मात्र ही सेवा सुरू राहणार आहे. मोरा बंदरावर गाळ साचल्यानं सेवा रद्द करावी लागते आहे. मात्र हजारो प्रवाशांना याचा नाहक त्रास सहन करावा लागतोय. शिर्डीतील सौंदाळा गावामध्ये शिव्या देण्यास बंदी घालण्यात आली. तसंच शिव्या दिल्यास ग्रामपंचायतीकडून दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. लहान मुलांवर शिव्यांमुळे काही वाईट परिणाम होऊ नये यासाठी हा शिव्याबंदीचा निर्णय ग्रामसभेत घेण्यात आला. नागपुरात आज विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाने आंदोलन केलंय. बांगलादेशमध्ये होणाऱ्या हिंदूंवरील अत्याचाराविरोधात हे आंदोलन करण्यात आले. यावेळेला चिन्मयानंद दास स्वामी यांना केलेल्या अटकेच्या निषेधार्थ घोषणाबाजी करण्यात आली. नाशिकच्या देवळा तालुक्यामध्ये बेकायदा गॅस रिफिलिंग करणाऱ्या सेंटरवर ग्रामीण पोलिसांनी छापा टाकलाय. सुभाषनगर परिसरामध्ये घरगुती वापरणाऱ्या सिलेंडरमध्ये अवैधरित्या रिफिलिंग होत असताना कारवाई करण्यात आली. दरम्यान 136 गॅस सिलेंडर, 2 चारचाकी आणि रिफिलिंगचं साहित्य जप्त करण्यात आलंय. तर एका आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. यवतमाळमध्ये हॉटेलमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला देत महिलेची फसवणूक करण्यात आली आहे. महिलेला 7,73,000चा गंडा घालण्यात आला. नाशिकच्या नांदगाव तालुक्यातील नस्तनपूर इथं शनी अमावस्येनिमित्त हजारो भक्तांनी गर्दी केली होती. शनी अमावस्येनिमित्त मंदिर गाभारा फुलांनी सजवला होता. सकाळपासूनच भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर साई दरबारी दाखल झाले. दरम्यान त्यांनी साई समाधीचं दर्शन घेतलंय. राज्याला सक्षम सरकार मिळालं, तसंच राज्याचं कल्याण व्हावं अशी साई चरणी त्यांनी प्रार्थना केली.